मित्रांनो, गोवा नाईट लाईफ काय असते हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फुल डिटेल्समध्ये सांगणार आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्ही कंप्लीट पहा. नमस्कार मित्रांनो, तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, संध्याकाळ होता होता ह्या बागा बीच मधला जो नजारा आहे तो पूर्णपणे बदलतो, कारण की आता संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि इथे जे हॉटेल्सवाले आहेत ते आपल्या हॉटेल्सची पूर्णपणे तयारी करतात रात्रीची नाईट लाईफसाठी, कारण ते 2 वाजेपर्यंत इथली हॉटेलं सुरू असतात आणि इथे जे येणारी लोक दिवसभरासाठी जे एन्जॉय करण्यासाठी येतात ती लोक इथून आपल्या घरी जातात आणि बाकीची जी लोक इथे राहणारी आहेत ती लोक आपल्या रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन रिटर्न 8-1 वाजता परत येतात ह्या बीचवरती आणि 8 वाजता ह्या इथला जो हॉटेल्समध्ये जे लाईटिंग्स वगैरे करतात तो बघण्यासारखा नजारा असतो. सो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे इथले जे हॉटेल असतात बागा बीचवरती, तर त्या हॉटेल्समध्ये रेट काय असते, जसं स्टार्टर असू, डिनर असू किंवा ड्रिंक्स असू, आणि तुम्हाला जर डान्स करायचा असेल तर कसं काय करायचं, आणि इथे जे क्लब हाऊस आहे तर एंट्री फीज काय असेल. फ्रेंड्स, माझ्यासोबत राहा आणि आजचा हा व्हिडिओ फुल वॉच करा. फ्रेंड्स, इथे डान्स करण्यासाठी फ्री एंट्री आहे, काही पैसे लागत नाही. पण तुम्ही जर इथे काही ऑर्डर करणार, ते स्टार्टर असो, ड्रिंक्स असो किंवा डिनर असो, तर त्यासाठी डबल रेट असते. तर तुम्ही आधी मेनू पहा आणि नंतर डिसाईड करा. समजा एखादी चिकन चिल्ली तुम्ही ऑर्डर केली तर ती बाहेर 200ला असते, पण या ठिकाणी तुम्हाला ती 400 रुपीज असेल. पण तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जायच्या अगोदर तुम्ही त्या हॉटेल्सचा मेनू चेक करा आणि जे बॉयज असतात त्या लोकांना तुम्ही त्या हॉटेल्सची रेट विचारा, कारण की प्रत्येकी हॉटेलमध्ये डिफरन्स रेट असते. तर तुम्ही अगोदर ती रेट चेक करा आणि त्याच्यानंतर डिसाईड करा की आपल्याला कुठल्या हॉटेल्समध्ये जायचं.
फ्रेंड्स, बागा बीच ते कलांगूट बीच इथे कुठल्याही हॉटेलमध्ये तुमची फसवणूक होणार नाही, पण आपण पण होशियार राहिले पाहिजे. आपण स्वतः सगळी माहिती काढल्यानंतरच तिथे एंट्री घ्यायची. बागा बीच ते कलांगूट बीच आपल्याला बीचवरून चालत 20 मिनटं लागतात, पण इथे मधोमध 10 मिनटाच्या अंतरावर टिटोज लेन आहे. आपण इथून जर बाहेर गेलो तर टिटोज लेन लागते आणि टिटोज लेनला भरपूर मोठे मोठे क्लब आहेत आणि तिथे एंट्री फीस पण खूप जास्त असेल. तर आपण तिथे जाऊन बघूया टिटोज लेनला. इथून आपण पुढे जाऊया. बागा बीच ते कलांगूट बीच इथल्या कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्हाला एंट्री फीस भरायची गरज नाही आहे, बिलकुलच नाही. फक्त तुम्ही जे ऑर्डर करणार आहे जेवणासाठी, खाण्यासाठी, पिण्यासाठी, फक्त ती रेट जी आहे ती डबल आहे. तर पुन्हा एकदा सांगतो, अगोदर मेनू बघा, तिथे जे बॉयज असतात त्यांना विचारा आणि त्याच्यानंतरच तुम्ही तिथे एंट्री घ्या. इथे ह्या म्युझिकचा जो साऊंड आहे, या आवाजाने काही लोक बीचवरती डान्स करणारे असतात. प्रत्येक हॉटेलची सजावट आणि रोषणाई खूपच छान आहे इथे. तुम्ही तुमच्या कंपनीतर्फे येतात किंवा तुमचा मोठा ग्रुप जर असेल तर इथे तुम्ही फोनवरती बुकिंग करून तुम्ही बुक करू शकता आणि इथे तुम्हाला हे लोक बऱ्यापैकी डिस्काउंट देतात. तर ती माहिती अगोदर काढून तुम्हाला नंतरच इथे येते. टिटोज लेनला मी खूप वर्षानंतर आलेलो आहे आणि इथे सुरुवातीला फक्त एकच टिटोज क्लब होता आणि आजूबाजूला दुसरा काहीच नव्हतं. फक्त छोटे मोठे बंगले होते आणि ते बंगले पण गेस्ट हाऊस बनवून त्या लोकांनी ते रेंटवरती दिलेले होते, इथल्या गोव्याच्या लोकांनी. आणि आजूबाजूला फक्त जी बीचवरती जी सँड असते ती सँड होती, वाळू होती सर्व साईड. आणि टिटोज लेन हा फक्त एकच गल्ली होती छोटीशी. आता तुम्ही बघू शकता फर्स्ट क्लास रोड झालेला आहे या ठिकाणी. मोठे मोठे क्लब, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इथे ह्या लोकांनी जसे जे क्लब मोठे मोठे क्लब आहेत इथे हे लोक एंट्री फीस घेतात आणि जसा जो क्लब आहे त्याप्रमाणे त्यांची एंट्री फीज आहे. फक्त लेडीज एंट्री फ्री आहे, कारण ते आतमध्ये नंतर ते चार्ज करतात, जी ऑर्डर ते घेणार चार्ज असते. आणि इथे काही हॉटेल्समध्ये 1000 to 1500 अशी एंट्री फीज आहे. तर त्यामध्ये तुम्हाला 2 or 3 ड्रिंक्स आणि काही स्टार्टर्स वगैरे असेल फ्री ऑफ चार्ज, पण त्याच्यानंतर त्या लोकांचा चार्ज वेगळा असेल. इथे असेही क्लब आहेत, भरपूर क्लब आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर समावायचा असतो, कारण त्या क्लबमध्ये एजंट्स असतात. ते तुम्ही जर ओव्हर ड्रिंक्स केल्यानंतर तुम्हाला ते काही सवाल विचारणार आणि तुम्ही फक्त नो म्हणायचं, कारण ते कसा तुमची फसवणूक तिथेच होऊ शकते आणि तुम्ही फसले जाणार. म्हणून स्वतः आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा असतात ते आपल्याला स्वतःला कळायला पाहिजे. आपण फक्त एन्जॉय करायचा असतो आणि आपण फिरायला आपण आल्यानंतर आपल्याला एक टाईम टेबल ठेवायचा आणि एक ड्रिंक्स जरी घेतली तरी ती लिमिटमध्ये घ्यायची आणि अशा ठिकाणी आपण जायचंच नाही ज्या ठिकाणी फसवणूक होते. गोवामध्ये स्कॅम होत आहे म्हणून तुम्ही लोकांनी ऐकलंच असेल, पण ही गोव्याची माणसं नाहीत, तर बाहेरून आलेली माणसं आहेत. आणि इथे हे जे घोटाळे करतात, फसवणूक करतात, हे सगळे जे बाहेरचे आहेत आणि हे लोक एजंट बनून काम करतात. जास्त करून अंजुना बीच, आरांबोल बीच या ठिकाणी फसवणूक होते, कारण की रशियन बीचेस आहेत आणि रशियनची लोक त्या साईडला भरपूर येतात जातात.
सर्वात बेस्ट म्हणजे बागा बीच, कालंगूट बीच सर्वात सेफ जागा. आणि इथे सुद्धा तुम्ही काही क्लबमध्ये तुम्हाला एंट्री फीज आहे, पण ती एंट्री फीज किती असेल, कसं असेल ते सगळं चेक करूनच तुम्ही एंट्री घ्यायची. मित्रांनो, बागा बीच ते टिटोज लॅन, तिथून फिरून कालंगूट बीच या ठिकाणी मी आलो आहे आता. तर कालंगूट बीच तुम्ही बघू शकाल, एकदम शांतता आहे. तर काही लोकांना शांतता पसंत असते तर ते लोक इथे येऊन बसतात, आणि बाकीचे लोक जे आहेत मस्ती करण्यासाठी ते बागा बीचवरती. फ्रेंड्स, जी लोक बाहेरून येतात, लांबून येतात, फॉरेन कंट्रीमधून येतात, ती लोक ह्या बागा बीच आणि कालंगूट बीचवरती यासाठी येतात की ही जागा त्यांच्यासाठी खूपच सेफ आहे. फॅमिली असो किंवा तुम्ही मित्रासोबत तुम्ही या ठिकाणी येऊन तुम्ही खूपच सेफ असणार. सो आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे माझे जे व्हिडिओज मी पोस्ट करणार त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.